चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजची मोराळ क्षेत्रातली आज्ञा ही परमेश्वराने स्वतः दत्तप्रभूंनी आपल्या जगाच्या कल्याणासाठी ही जी दिलेलं वचन आहे याचा सर्व भक्तांनी विचार करायचा आहे. मोराळ क्षेत्र नुसतं आलो गेलो नुसतं नामस्मरण केलं भक्ती केलं ह्याच्यापेक्षा बी हिथं आपण काय केलं पाहिजे हे स्वतः भगवंताने सांगितलंय. आणि ह्या पद्धतीत जर वागला तर परमेश्वराने आपल्याला वर काय दिलाय, अभय वचन काय दिलंय, ह्या गोष्टीचा बी आपण विचार करा. नुसतं येऊन शक्त्या बघून नुसतं होतंय असं नाही. असंख्य अडचणी, असंख्य संकट आणि जे जीवनात आपल्या अनंत अडचणी येत्या त्यातनं निवारण करायची क्षमता कशी प्राप्त करायचं ही स्वतः देवाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या आज्ञेचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 9/11/2017 वेळ 6:45 सायंकाळी या ठिकाणी भाव समर्पित करणाऱ्या व पूर्णता निश्चय ठेवणाऱ्या भक्तास प्रति गुरुवार प्रचिती व दिव्यत्वाची व चमत्काराची प्रचिती प्राप्त होईल. प्रत्येक भक्ताला सांगितलंय महाराजांनी, जो भाव समर्पित करेल, पूर्णता निश्चय ठेवल त्या भक्ताला प्रत्येक गुरुवारी अनुभूती प्रचिती प्राप्त होईल. व ही प्रचिती घेण्यासाठी असंख्य अशा भक्तांची निर्मितीही होत राहील ही वचन दिलंय. त्यानुसार तुम्हाला सगळ्यांना कार्य इथं आता दिसायला लागलेलंच आहे. असंख्य अशा अडचणीचे निवारण ही स्वतः भगवंतानी, एकच शक्ती हा भाग नाही, असंख्य जीवनातल्या अडचणीचं निवारण होऊन या ठिकाणचे महत्व वाढेल. या ठिकाणी दिव्य चक्षु मोठ्या प्रमाणात प्रगट होतील. एकनिष्ठ भक्तीने या ठिकाणातील दिव्य प्रकाशाची वाढ होईल. त्यानुसार दिव्य कार्यही घडेल. जो अंतकरणातून माझे स्मरण करेल त्याची व्याधी जागेच थांबेल. आज शारीरिक व्याधीचा आपण जगात बघतोय, असं विज्ञान, सायन्स, मेडिसिन ह्या गोष्टी आपण मान्य करायचं आहे. पण अध्यात्मातली पावर ह्या शारीरिक व्याधीसाठी सुद्धा भगवंताने किती मोठं अफाट कार्य ठेवलंय. आज ह्या मोराळ क्षेत्रात सगळं जग फिरून येऊन आपण तपासू शकता. 5 मिनिटाचा आम्ही कालावधी देत असतो की बाबा तुम्ही डोक्यावर एक हात ठेवून, का तर प्रबोधन ऐकणं गरजेचं असतंय. थोडी तुमची मानसिकता कपॅसिटी देवावर अवलंबून राहण्यासाठी आम्ही करत असतो 3 तासाच्या प्रबोधन. आणि त्यानंतर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात शारीरिक व्याधीसाठी बाबांनो डोक्यावर तुमचाच हात ठेवा, परमेश्वराला तुम्हीच विनंती करा आणि 50% रिझल्ट, जवळजवळ मी 100 नाही, का तर किंतु परंतु घेऊन येणारे 4-2% लोक असतात, पण जवळजवळ 95% लोकांची व्याधी आम्ही 5 मिनिटं सांगत असताना सुद्धा 3 मिनिटात सगळ्या लोकांचा हात खाली येतात. ही मोराळा बघण्यासारखी आणि अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीचा बी आपण विचार करा की एवढं विज्ञान युगात परमेश्वराचं अस्तित्वाचं कार्य आज डोळ्याने बघून अनुभवातनं सिद्ध होणार. आज हजारो लोक हात खाली घ्यायला काय एवढी अडाणी नसतात, तज्ञ डॉक्टर करून सुद्धा आलेले असतील. आणि अशा लोकांना जर देव स्वतः सांगितलंय फक्त अंतकरण महत्वाचं आहे आणि स्मरण म्हणजे नामस्मरण, अंतकरणातनं भाव आपला समर्पित करून देवाला विनंती केली तर जाग्याला व्याधी थांबवायचं सुद्धा सामर्थ्य आहे. आम्ही 50% का म्हणतो की कुणाला भाव निर्मिती होत नसती. जर खरोखरच्या भावना आला तर त्याला जाग्याला 100% सुद्धा होऊ शकत्या, असं स्वतः भगवंतांनी सांगितलंय. जाग्यालाच व्याधी थांबवायचं सुद्धा या ठिकाणी क्षमता ठेवल्या. फक्त आपण नुसतं वर्षावरचं इथलं मोराळ बघू नका, ह्या क्षेत्राचा पूर्णपणे अभ्यास करा. आणि आपल्या जीवनातलं असंख्य संकट आहेच, पण शारीरिक व्याधी ह्या सामान्य माणसाला, प्रत्येक कुटुंबाला काळाची गरज झालेली आहे, ह्यातनं निघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला अंतकरणातनं नामस्मरण भक्ती करून ह्या व्याधीतनं मुक्त होणं गरजेचं आहे. कुठलंही औषध नाही, पाणी नाही, आपल्याच फक्त नामस्मरणाच्या माध्यमातून आपण ह्यातनं मुक्त होऊ शकता. फक्त नितांत परमेश्वरावर विश्वास आणि अंतकरणातनं भक्ती ही महत्वाची गोष्ट आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज्ञा श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 14/12/2017 वेळ सायंकाळी 7:05. ज्या भक्ताचा निश्चय ठाम आहे अशा भक्तास योग्य वेळी प्रचिती प्राप्त होईल व
संचिताचाही नाश होईल. वेळेनुसार प्रत्येकास प्राप्ती होईल. ज्या भक्तीमध्ये निश्चयता आहे अशा भक्तास पाप व संचिताचा नाश गुरु कृपेमुळे होईल. ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घ्या. इथं मोराळ छत्र नुसतं शक्तीसाठी अवलोकन करू नका. पाप आणि संचित संपवायचं सुद्धा सामर्थ्य गुरु कृपेच्या भक्तीमुळे होऊ शकतंय. हे स्वतः भगवंतांनी यामध्ये वचन दिलेलं आहे. काही भक्तांची मनाची प्रबळता दृढता असणे गरजेचं आहे. त्यासाठी निश्चय भगवंतावर असणं गरजेचं आहे. ज्या भक्तांच्या मनाची दृढता निश्चयता डळमळीत आहे अशा भक्तास संचिताचा नाश होण्यास विलंब लागतो. डळमळीत भक्ती असेल तर तुमच्या पाठीमागचा प्रॉब्लेम संपायला वेळ लागतो. हे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय. आपण भक्ती कशी करतो, भाव किती ठेवतो, कुठं आपण चुकतो, या सगळ्या गोष्टी परमेश्वर बघत असतात. त्यामुळं भाव समर्पित होणं काळाची गरज आहे. गुरुमार्गामध्ये या सर्व गोष्टीचा नाश ठरलेला आहे. यासाठी प्रबळता महत्वाची आहे. प्रबळतेने व निश्चयतेने संचिताचा नाश होऊ शकतो. अनन्य गंडांतर आपल्या मागे जरी मागच्या पूर्व जन्मातला असेल किंवा ह्या जन्मात असंख्य चुका जर झालेल्या असतील तर त्या संचिताचा नाश सुद्धा भगवंतांनी करायचं आपल्याला वचन दिलंय. प्रत्येक मनुष्यास संचिताचे भोग भोगावे लागतात. देवादेखाना चुकलेलं नाही, तिथं आपल्यासारख्याचं काय चुकू शकत नाही. इथं सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट माहीत आहे. मात्र गुरुभक्तीने याचा कालावधी अल्प होतो. जर आपलं आयुष्य जर त्या संकटात त्रासात जर जात असेल आणि जर गुरुमार्गाची आणि गुरूंची जर आपल्याला सेवा मिळली तर ते संचित 50 वर्षाचं 10 वर्षावर सुद्धा येऊ शकतंय. येणार, पण कालावधी अल्प होईल हे भगवंतांनी सांगितलंय. आपल्याला शिक्षा जन्मठेपीची मिळायची आहे एखाद्या गुन्ह्यात, तीच शिक्षा जर आपल्या परमेश्वराच्या भक्ती मार्गानं जर आपल्याला 2 वर्षावर आली तरी सुद्धा ही फार मोठी गोष्ट म्हणायला हरकत नाही. तसंच आपलं संचित ह्या त्रासाचा म्हणजे थोडक्यात शिक्षेसारखंच आहे आपल्या जीवनातलं, की फक्त पोलीस स्टेशनचं झालं, पण हे आपल्या जीवनातलं संकट ही प्रत्येकाच्या मागे लागलेलं असतंय. आणि हे जर अल्प करायचं असेल तर भक्ती मार्गात राहावं लागतं. ह्याला कुठला वकील न्यायालय चालत नाही. फक्त परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वरच आपल्याला यातनं तारू शकतात. ह्याचा बी सर्व भक्तांनी अभ्यास करावा. गुरुभक्तीमध्ये याचा कालावधी अल्प होतो. या काही भोगाचे संचित अर्धायू, भगवंतांनी सांगितलंय अर्धायू म्हणजे आपलं निम्म आयुष्य व पूर्ण आयुष्यही असू शकते. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सुद्धा आपलं संचित पाठीमाग असू शकतंय किंवा अर्ध्या आयुष्यात सुद्धा असू शकतंय. परंतु गुरुमार्गामुळे या युगामध्ये याचा नाश शक्य आहे. भगवंताने याचा नाश करायचं ठरवलेलं आहे. या युगामध्ये प्रत्येक कालावधीची वेळ ठरलेली आहे. त्यानुसार ते कार्य व अनुभूती प्राप्त होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.